भक्तीचा महासागराची आई, कलावती आई. भाग 13. पतिवियोग. राजगोपालांचे काम अगदी चोख असे. चोरी, दरोडे वगैरे पकडण्यात ते नामवाजलेले होते. एकदा तपासणीसाठी कलेक्टर त्या भागात आल्यावेळी त्यांच्या तंबूत चोरी झाली. ती पकडण्यासाठी राजगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. त्यासाठी ते 7 दिवसापर्यंत एकसारखे घोड्यावरून फिरले. शेवटी त्यांनी चोरांना मुद्देमालासहित पकडले. परती येतेवेळी ते मध्यंतरी कोठेही मुक्काम न करता घरी आले. अविश्रांत श्रम झाल्यामुळे की काय कोण जाण, घरी येताच त्यांच्याध्ये फारच अस्वस्थता निर्माण झाली. पाणी असे ते म्हणाले तोच त्यांची हृदयक्रिया बंद पडली. नारायणरावांनी पाणी आणण्याच्या आत म्हणजे परमेश्वराने त्यांना आपल्याकडे बोलावून पाणी देऊनही सोडले. तो दिवस म्हणजे 1927 ची आषाढी एकादशी होती. त्यासमयी रुक्माबाई 8 महिन्याच्या गरोदर होत्या. अशा प्रकारे त्यांच्यावर अचानकपणे वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. रुक्माबाईंना पतीचा आधार सुटला की इतर पुत्र, कन्या, इष्टमित्रादी अनेक माणसे जरी असली तरी त्यांचा आधार तो खरा नाही. निराधायाला आधार देणारा एक परमेश्वरच होय. परमेश्वराने आपल्याला जवळ करावे तर आपल्याकडून त्याला आवडेल अशी त्याची सेवा घडली पाहिजे. परंतु दोघा मुलांना सांभाळून तशी सेवा आपल्याला करता येणार नाही. तेव्हा जगून राहण्यात काय अर्थ आहे, असे वाटू लागले. पुढे तोच विचार दृढ झाल्यामुळे घरापासून 2 फरलांगावर असलेल्या मैदानातील एका विहिरीत त्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्या. त्यासमयी तेथे एक जटाधारी साधू प्रगट झाला आणि माई, थांब थांब. आत्महत्या करण्याकरिता तू जन्माला आली नाहीस. जीव देणाऱ्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म आहे. तुझ्या हातून जगदोद्धाराचे थोर कार्य व्हावयाचे आहे. तुझ्या दुःखाचा प्रळय होण्याची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. यापुढे तू तिळमात्रही काळजी करू नकोस. लवकर हुबळीला जा. सिद्धारूढ महाराजांच्या कृपेने तू सुखरूप होशील. इतके बोलून तो अदृश्य झाला. त्यासमयी सद्गुरू श्री सिद्धारूढ महाराजच आपले सांत्वन करण्यास या रूपाने आले असावेत असे रुक्माबाईंना गाहीवरून आले. त्या क्षणापासूनच त्यांचे सर्व दुःख पार नाहीसे होऊन हृदय एकदम समाधानीने भरून गेले. त्यांना पाहून शिपाई लोकांच्या बायका आश्चर्याने थक्कच होऊन गेल्या. राजगोपालांचे थोरले बंधू रामराव हे तेथे आले. लौकिकदृष्ट्या बंधुप्रेमाच्या ओढीने ते आले असे वाटण्यासारखाच तो सम्य असल्यामुळे साहजिकच तसा सर्वांचा समज झाला. पण झाले मात्र अगदीच वेगळे. त्यांनी वरवर प्रेमाचे सोंग दाखविले आणि रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर घरातील मुख्य म्हणजे कागदपत्र, पैसे, दागदागिने व काही भांडी वगैरे घेऊन ते कोणासही न कळत आपल्या गावी निघून गेले. वास्तविक रामराव हे स्वभावाने फार चांगले होते. पण त्यांना पत्नी अनुकूल नव्हत्या. तीव्र वैराग्याच्या ज्वाला जोरात उफाळू लागल्यामुळे यापुढे स्वामींच्या दर्शनावांचून दुसरे काहीच नको असे रुक्माबाईंना वाटू लागले. रामरावांनी शिल्लक ठेवलेले जे सामान होते, म्हणजे खुर्च्या, टेबले, कपाट इत्यादी ते शिपाई लोकांना बोलावून एकेकाना ऐकेक याप्रमाणे त्यांनी वाटून दिले. राजगोपाल यांचा 3 पेट्या पोशाख, स्वतःची लुगडी, अंथरण्याचे पांघरण्याचे कपडे हे देखील शिपाई व त्यांच्या बायका मुलांना त्यांनी देऊन टाकले. देव्हारा, पूजेची उपकरणी इत्यादी भटजींच्या स्वाधीन करून वर त्यांना 108 रुपये दक्षिणा अर्पण केली. क्रमशः. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओम नमः शिवाय.